करण्यासाठी येत राहू। यानंतर एक ब्रेकिंग न्यूज अशी आहे की शिंदे गटातील आमदार भरत गोगावलेंनी मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडलंय। पराभूत आमदाराची साधी बैठक तरी घेतली का? 2.5 वर्षात पराभूत आमदारांना वेळ दिला का? गोगावलेंनी मुख्यमंत्र्यांना थेट सवाल केला। एनसीपीच्या पराभूत उमेदवारांना निधी मिळत होता, अजित पवार ताकद देत होते, शिवसेनेचं खच्चीकरण करून एनसीपी राज्यात पुढे गेली। भरत गोगावलेंनी थेट आरोप केला, आम्हाला फक्त एकनाथ शिंदेंचा आधार या ठिकाणी मिळाला, असं देखील भरत गोगावले यांनी म्हटलं। राष्ट्रवादीचा घ्या उदाहरण, तर त्याला त्यांचे अजित पवार 10 कोटी 15 कोटीचा निधी देतात, पण आपल्या आमदाराला जर 2 कोटीचा जर निधी मिळाला तरी तो काही गावातनं 5 लाख 10 लाख 20 लाख अशी कामं टाकून हलता डुलता मतदारसंघ ठेवू शकतो। परंतु एकही रुपया जर तुम्ही 3 वर्षामध्ये जर देऊ शकला नाही त्या आमदारांच्या तिथं निधीपोटी, तर मग तुम्ही आम्हाला सांगा तो आमदार कुठल्या आधारावरती उभा राहील आणि कुठली निवडणूक लढवायला समोर येईल। महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष चांगलाच तापला। एकनाथ शिंदे गटानं पुकारलेला एल्गार आणि शिवसेनेची आक्रमक रणनीती यातच राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पडद्यामागच्या भूमिकांनी चांगलीच चुरस निर्माण केली। त्यामुळे ठाकरे शिंदेंचा प्रत्यक्ष चाली जायत आणि पडद्यामागून पवारांच्या हालचाली यामुळे महाराष्ट्रातील सत्ता सारीपाटावरचा डाव चांगलाच रंगतदार बनल्याचं चित्र आहे। शिवसेनेत उभी फूट पडल्यानं महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार संकटात सापडलंय। एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान वर्षा केंद्रस्थानी आलं। त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी वर्षा सोडल्यानं ठाकरेंचा मातोश्री बंगला सत्तेचं केंद्रस्थान बनला। पण मागील काही दिवसांपासून शरद पवारांचं सिल्वर ओक हे निवासस्थान सत्ता संघर्षात सरकार वाचवण्याच्या हालचालींचं केंद्रबिंदू बनलंय। सिल्वर ओकवरून नेत्यांची एजा प्रचंड वाढली आहे। रविवारी सकाळी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांनी सिल्वर ओकची वाट धरली। महाविकास आघाडी सरकार शरद पवारांच्या राजकीय कूटनीतीने तयार झालं। आता तेच सरकार अडचणीत आलेलं असताना आता शरद पवार थेट मैदानात उतरलेत। प्रदीर्घ अनुभव, कायद्याचा अभ्यास असल्यानं शरद पवारांच्या मार्गदर्शनात आता महाविकास आघाडी सरकार बंड शमवण्याचा प्रयत्न करत आहे। काँग्रेसच्या अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, शिवसेनेचे अनिल देसाई, अनिल परब या नेत्यांनी तासभर पवारांशी चर्चा केली। काँग्रेस शिवसेनेचे नेते जाताच राष्ट्रवादीचे प्रमुख नेते पवारांच्या भेटीला दाखल झाले। प्रफुल्ल पटेल, अजित पवार आणि जयंत पाटील यांना पवार यांनी काही सूचना दिल्याचं कळतंय। गुवाहाटीत गेलेल्या आमदारांशी संपर्क करा, आमदारांना परत आणण्यासाठी एकत्रित प्रयत्न करा, एकनाथ शिंदे गटाकडे असलेलं संख्याबळ तोडा, राज्यपाल भवनावर त्यांना संपर्क करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। तांत्रिक मुद्द्यांवर विधिमंडळ कायद्याचा प्रभावी वापर करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। हायकोर्टात बाजू मांडण्याची वेळ येऊ शकते, त्यासाठी तयार राहण्याच्या सूचना देण्यात आल्यात। वकिलांसोबत प्रफुल्ल पटेल आणि अनिल देसाई यांना रणनीती आखण्याच्या सूचना देण्यात आल्यात। आज या कल जो हमारी फ्रंट है, ये फ्रंट की तरफ से स्पीकर साहब को कुछ रिक्वेस्ट की जाएगी, जिससे कुछ न कुछ सख्ती से कदम उठाएंगे। कूटनीती आणि फोडाफोडीचं राजकारण हे शरद पवार यांच्यासाठी नवीन नाही। सरकार बनवणं आणि पाडण्याचाही त्यांना चांगला अनुभव आहे। त्यामुळे याच अनुभवाच्या जोरावर आता शरद पवार यांनी ही बंडखोरी मोडून काढण्यासाठी सूत्र हाती घेतल्याचं चित्र दिसतंय। महाविकास आघाडी सरकारवर आलेलं बंड हे आज एकदा पहिल्यांदा नाही, तर ज्या वेळेस हे सरकार स्थापन करायची वेळ आली त्यावेळेस सुद्धा अजित पवार यांचं बंड हे समोर आलं होतं। शरद पवार यांनी त्याही वेळेस ते बंड थांबवलं होतं। पण यंदा मात्र एकनाथ शिंदे यांच्या सोबत असलेलं 2/3 अधिक जास्त संख्याबळ हाच खरा अडचणीचा मुद्दा ठरला आहे। शरद पवार यांच्या बैठकांचं सत्र सुरू असतानाच गुवाहाटीत असलेल्या आमदारांमधील 15 आमदारांना केंद्रानं सुरक्षा दिल्याचं समोर आलंय। त्यामुळे केंद्राच्या सुरक्षेत एकनाथ शिंदेंसह काही आमदार महाराष्ट्रात येणार हे स्पष्ट झालंय। अशावेळी महाराष्ट्र पोलिसांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे। त्यामुळे पवारांनी तात्काळ गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांना बोलावून घेत सूचना दिल्यात। एकंदरीत महाराष्ट्राची सत्ता राखण्यासाठी शरद पवारांनी निकराची लढाई सुरू केली आहे। राज्यसभा विधान परिषद निवडणूक जिंकत देवेंद्र फडणवीसांनी तसेही कसलेले पैलवान आपण असल्याचं दाखवून दिलंय। त्यामुळे महाराष्ट्रातील या सत्ता संघर्षात पडद्यामागून
पवार विरुद्ध फडणवीस हा संघर्ष सुद्धा सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय. यात कुणाची सरशी होते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तर यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.